सन्माननीय खोडके. सन्माननीय मंत्री महोदय, आज आपलं मी इथे अभिनंदन करतो. आज जर आपण राज्य शासनामध्ये पाहिलं तर रँकिंगमध्ये महसूल मंत्री फार वर येतो आणि आजपर्यंत जे महसूल मंत्री जे झाले त्यांनी बरेच निर्णय घेतले असतील, परंतु आपण आलेल्या सामान्य कुटुंबातला महसूल मंत्री हा आपण पहिल्यांदा हाऊसमध्ये पाहत आहे आणि त्याच्यामुळं सामान्याचे महसूलमध्ये जे निर्णय पाहिजे होते ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या वर्षभरात महसूल विभागात घेतले. ते निर्णय घेताना सामान्य जो ग्रुप कुटुंबातला आहे, गरीब कुटुंबातला आहे, ज्याला खरं शासनाची मदत पाहिजे आहे, असे निर्णय खऱ्या अर्थानं आपण आपल्या काळामध्ये घेतले. आजचा निर्णय हा आपला ऐतिहासिक निर्णय होणार आहे, कारण की आपण जरी म्हटलं 60 लाख लोक त्याच्यात पार्टिसिपंट आहे, परंतु अजून आपल्यापर्यंत कंप्लीट त्याचा डाटा जो येईल तर तो जवळपास 1 करोडच्या वर जाईल असं माझं मत आहे. 1 करोड जर आपण पकडलं तर जवळपास 1 पकडलं तर जवळपास 3 करोड लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही तो बदल घडवून आणत आहे आणि हा एवढा मोठा बदल आजपर्यंतच्या इतिहासात महसूल विभागामध्ये कधी झालेला नाही. आपण जो निर्णय घेतला त्यात अमरावतीमध्ये माझ्या मतदारसंघात जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात जवळपास 30 ते 35 हजार लोक याच्यापासून वंचित होते आणि तो निर्णय आज आपण घेतला. त्याची SOP आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा महसूल सचिवांच्या ACSच्या त्याला फॉलोअप घ्यावं लागेल. SOP चांगल्या लवकर आली आणि SOPमध्ये तुम्हाला राज्य शासनामधून एक निर्णय अजून घ्यावा लागेल. जसं तुम्ही सांगितलं नियोजन प्राधिकरण किंवा ज्याच्या काही रिझर्वेशन असतील तो सोडून आपण करणार आहे, परंतु शासन म्हणून आपल्याला तो तुमच्याकडे SOPमध्ये ते आल्यानंतर आपण एक सामूहिक जर तिथं खरोखर आता बाधा होत नसेल, 15-20 वर्षाचं घर बांधलेलं असेल, 20 वर्ष झाले ते बांधलेलं असेल तर तो निर्णय आपण नगरविकासकडे देऊन त्याचासुद्धा 37 लावून त्यालासुद्धा आपल्याला रेग्युलराईज करणं हा सर्वात मोठा एक निर्णय त्यातला राहणार आहे. तो निर्णयसुद्धा आपण एक शासन म्हणून घ्याल अशी आपणास विनंती करतो आणि पुनश्च आपलं एक अभिनंदन करून माझे पुन्हा आपण पालकमंत्री आहे आमच्या अमरावतीचे, त्याच्यामुळं तो आपला अमरावतीचा विषय आपण सातत्यानं पुढे नेत असतो, परंतु असं जर नियोजन प्राधिकरणामध्ये सुद्धा आरक्षणावर जरी काही तुकडाबंदीचा आला तर तो आपण 37 करून गव्हर्नमेंटकडून कसा आपल्याला सोडता येईल या संदर्भात सुद्धा आपण विचार करावा ही विनंती. धन्यवाद.